जिंतूर पोलिसांची धडक कारवाई 7 लाखांहून अधिकच्या प्रतिबंधित गुटख्यासह बोलेरो गाडी जप्त 9 जणांवर गुन्हा दाखल परभणी जिंतूर मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि कर्करोगासारख्या दुर्धर आजारांना आमंत्रण देणाऱ्या प्रतिबंधित गुटख्याविरोधात जिंतूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिंतूर शहरातील दादा शरीफ चौक परिसरात सापळा रचून धाड टाकली। या कारवाईत 7,66,050 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो गाडी जप्त करण्यात आली असून या प्रकरणी 9 जणांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कारवाईचा घटनाक्रम व सविस्तर माहिती। पोलीस स्टेशन जिंतूर जी परभणी। गुन्हा नोंद क्र. 459/2026। घडल्याची वेळ दिनांक 9 ऑगस्ट 2026 पहाटे रात्रीचे 12:05 वाजता। ठिकाण दादा शरीफ चौक सार्वजनिक रोड जिंतूर। फिर्यादी पोह 61 सिद्धेश्वर दादाराव चाटे, स्थानिक गुन्हे शाखा परभणी। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध प्रतिबंधित अन्नपदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत। अक्र. जप्त केलेल्या वस्तूचे विवरण। प्रमाण नग, किंमत रुपयांमध्ये 1। प्रीमियम KN1 जाफरानी जर्दा राखाडी रंगाचे पॉकेट्स 675 पॉकेट्स, प्रत्येकी 96 रु. 64,802। प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला चॉकलेटी रंगाचे पॉकेट्स 675 पॉकेट्स, प्रत्येकी 150 रु. 1,01,253। महिंद्रा बोलेरो वाहन क्र. MH29BC 3256। एक वाहन 6 लाख। एकूण मुद्देमाल 7,66,050। गुन्ह्यामध्ये समाविष्ट आरोपींची नावे: 1. सय्यद वसीम सय्यद मोहसिन जमदार गल्ली जिंतूर। 2. अग्रवाल हिंगोली। 3. सचिन देशमुख खरी प्लॉट जिंतूर। 4. सय्यद अवेस सय्यद चिनूरा साबुन वेस जिंतूर। 5. फजल खान खलील खान पठाणरा पठाण मोहल्ला जिंतूर। 6. जफर खान खलील खान पठाणरा पठाण मोहल्ला जिंतूर। 7. शेख मकसूद शेख चांद्रा ईदगाह परिसर जिंतूर। 8. शिवा हळदेरा जिंतूर। 9. बोलेरो गाडी मालक जिंतूर। गुन्ह्याचे स्वरूप व कायदेशीर कारवाई। महाराष्ट्र शासनाने अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुटखा व विमल पान मसाल्याच्या विक्रीवर सक्त बंदी घातली आहे। हे पदार्थ मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक असून त्यातून गंभीर स्वरूपाचे आजार बळावतात। हे सर्व माहीत असूनही आरोपी क्रमांक 1 याने स्वतःच्या व इतर सहकाऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बोलेरो गाडीमधून या प्रतिबंधित मालाची चोरटी वाहतूक व विक्री चालवली होती। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 35 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 व नियमन 2011 च्या कलम 59(1)(2) नुसार गुन्हा नोंदवला आहे। यशस्वी पोलीस पथक सदर धडक कारवाई परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक सवंडकर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदार सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, अनिल राठोड, महेश कवठाळे, सूर्यकांत सातपुते, रामपोळ व चौरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। पुढील तपास जिंतूर पोलीस करत आहेत। बातमी संकलन रामप्रसाद कंठाळे, परभणी K1 न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी।